आता पाहूयात पुढची बातमी। महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना बेळगावमध्ये मज्जाव करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटकमध्ये प्रवेश करू नये असा इशारा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिलेला आहे। बेळगावमधील कार्यक्रमानंतर ते बोलत होते। बेळगावसह सीमा भागातील मराठी बहुल 865 गावांसाठी महाराष्ट्र सरकारने आरोग्य विमा योजना राबवण्याची घोषणा केली। त्या पार्श्वभूमीवरती सिद्धरामय्या यांनी हा इशारा दिलाय। आता महाराष्ट्र सरकार यावरती काय भूमिका घेते याकडे सीमा भागातील मराठी भाषिकांचं लक्ष लागलंय। दरम्यान राज्यातील अधिकाऱ्यांनी तिथे जाण्यापेक्षा आपल्या राज्यात काय परिस्थिती आहे हे पाहावं अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे। राज्याच्या ज्या सीमा आहेत, राज्य सरकारने पहिले राज्यात पाहिलं पाहिजे, कुठल्याही राज्याने असो। त्यामुळे राज्याची जबाबदारी राज्य, आपण राज्यातच अनेक ठिकाणी अनेक गोष्टीचा लाभ मिळत नाही आहे, तर आपण तिकडे जाण्यापेक्षा आपल्या राज्यामधल्या सीमावर्ती भागामध्ये लक्ष अधिक दिलं तर जास्त योग्य होईल। मला वाटतं प्रत्येक राज्यांनी आपापल्या सीमावर्ती भागात अधिक लक्ष देण्याची गरज आहे। लोकांमध्ये दुर्लक्ष त्यांच्याकडे होण्याची भावना वाढत चालली आहे आणि त्यामुळे त्या राज्यांनी आपल्या सीमावर्ती भागात अधिक लक्ष द्यावं आणि ते काय त्यांनी जे वक्तव्य केलं कर्नाटकने काय चुकीचं नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।